पण व्यक्तिगत याच्यामध्ये तुझ्या खूप जवळच्या लोकांवर आता वेगवेगळ्या प्रकारचे, खास करून कोरोना काळामध्ये मग रेमडेसिवीरचा घोटाळा म्हटला जातो, त्या बॅग्सचा घोटाळा म्हटला जातो, तर त्याच्यामध्ये शिवसेनेतलेच लोक, त्यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. तर त्यामुळे इतरांचा तो भ्रष्टाचार आणि घोटाळा आणि आमच्या बाबतीत मात्र सगळं असं कसं चालेल? त्यांनी उडी मारून टुपुक टुपुक गेलेत भाजपमध्ये. मूळ गोष्ट अशी आहे, आपण पाहिलं असेल महाविकास आघाडी सरकारचं आणि उद्धव साहेब ज्या सरकारचं नेतृत्व करत होते, सुप्रीम कोर्टनी कौतुक केलं होतं, हायकोर्टाने कौतुक केलं होतं. आपण सगळेच त्यावेळी प्रेस म्हणून इंडिपेंडेंटली आम्हाला ऑडिट करतच होतात, सजेशन्स पण द्यायचं आणि जे चुकत होतं तिथे आम्हाला बोलतही होतात, ओपनली पण बोलत होतात. मग WHO नी धारावी मॉडेलचं कौतुक केलं. हे सगळं होत असताना भाजपाच्या पोटात एवढंच दुखत होतं की महाराष्ट्राचं कौतुक का होतंय, महाराष्ट्राचं कौतुक कसं होतंय. आणि म्हणून बघा, आपण सुरतमध्ये जे हाल झाले, अहमदाबादमध्ये जे हाल झाले, उत्तर प्रदेशमध्ये हाल झाले, असे हाल महाराष्ट्रात आम्ही होऊ दिले नाहीत. ऑक्सिजनची गोष्ट होती, बरं, जे ट्रेनचं जे गोंधळ केंद्र सरकारने घातला तसं गोंधळ आम्ही घालू दिला नाही. जे परप्रांतीय होते, जे मजदूर होते आपल्याकडे, त्यांच्यासाठी पण आपण कॅम्प्स बनवून दिले होते. उद्धव साहेबांनी हिंदीमध्ये पण अपील केलं होतं की हे पण तुमचं घर आहे, आम्ही तुमची पण काळजी घेऊ. एक राज्य दाखवा मला असं जे भाजप प्रणित होतं किंवा भाजपचं सरकार होतं आणि तिथे त्यांचं कौतुक झालं असेल. आम्ही आकडे एक सुद्धा लपवले नाहीत. जे आकडे आम्हाला वाटत होते की अरे इथे काही चुकीचं दिसते, आम्ही ते क्लीन करायचो डेटा. कारण मूळ भावना हीच होती की सेवा करत असताना, महाराष्ट्र चालवत असताना जे काही खरं आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे. पण आता म्हणजे बाकीच्यांच्याकडनंही आपण काही